हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो 3-4 दिवस आधी माझा एक ब्लॉग आला होता. त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही सर्वांनी की मी किती जास्त हॅप्पी होते आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आता मी टेन्शन फ्री झालेली आहे आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. मी स्वतःसाठी जगणार आहे आणि सगळ्या गोष्टी मी स्वतःसाठी करणार आहे. मी कुठलाच टेन्शन घेणार नाही आहे आणि सगळ्या गोष्टी मस्त चालू होत्या. मी पुन्हा एकदा इव्हेंट्स वगैरे स्टार्ट केल्या माझ्या. माझी कामं, डेली रुटीन वगैरे व्यवस्थित चालू केलं आणि ते बोलतात ना, नजर इज रिअल. जेव्हा पण असं मी ब्लॉगमध्ये सांगते की मी आता खूप जास्त हॅपी आहे, तर काही ना काही होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा पण मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की उद्यापासून डेली ब्लॉगिंग येतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आजारी पडलेली आहे. जळणारे जळत राहतील, करणारे करत राहतील, पण मी हार मानणार नाही. आणि त्याच्या मी 1-2 इव्हेंट्स वगैरे केले आणि सडनली जेव्हा मी साताऱ्याचा इव्हेंट करून आले, तर अर्धी रात्रात माझी खूप जास्त तब्येत बिघडली, खूप जास्त. 3 दिवस मी कंटिन्यू ॲडमिट होते आणि ह्यावेळेस अशी आजारी पडले मी, की लिटरली मला चालता येत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, काही सुधरत नव्हतं. मला मम्मी आणि भाऊ धरून घेऊन जाते होते हॉस्पिटलला, उचलून वगैरे घेऊन गेलेत. 3 दिवस मी ॲडमिट होते आणि माझी एवढी पण कंडिशन नव्हती की मी काही शूट करू शकते. त्याच्यामुळं मी काही शूट केलं नाही आणि आता मी घरी आलेली आहे. बट काही रिपोर्ट चांगले आले नाही आहेत आणि काही रिपोर्ट यायचे आहेत. तर तेच भाऊ आणायला गेलेला आता माझे रिपोर्ट्स. मग बघूयात आता काय होतंय. रिपोर्ट्स आल्यानंतर पुन्हा एकदा जायचं आहे. मग डॉक्टर ठरवतील की आता परत ॲडमिट व्हावं लागेल की नाही. अजून पण माझी कंडिशन नाही आहे की मी मोबाईल पण माझा हात थरतो. मोबाईल धरताना पण माझा हात इतका थरथरतोय, तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असेल कॅमेरा मूव्ह होताना. कारण माझं ट्रायपॉड कुठं ठेवलंय ते मला आठवत नाही आता. आणि म्हटलं चला आपण आपल्या फॅमिलीला कळवावं आपल्यासोबत काय घडतंय आणि काय नाही घडतंय. आणि आता मी वेट करते रिपोर्ट्स यायचं. मम्मी आणि भाऊ गेलेत, ते घेऊन येतील. आणि काय बोलू आणि काय नाही बोलू, मला काही सुधरत नाहीये. आणि अचानकच असं का होतंय माझ्यासोबत मला काहीच कळत नाहीये. मी सतत आजारी राहणं म्हणजे मी खूप प्रयत्न करते की मला कसलाच टेन्शन घ्यायचं नाहीये किंवा मला नाही फरक पडत आहे कोणाचं. बट मी कसला टेन्शन घेते हे मला माझंच कळत नाहीये. आणि ॲक्च्युअल डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की रात्रीची झोप नाही होत आहे माझी आणि जेवण वगैरे टायमेवर नाही आहे, त्याच्यामुळं मी सतत आजारी पडते आहे. बट मी खूप ट्राय करते आणि रात्रीची झोप लागत नाही आहे मला. मी नाही विचार करत कसलं, बट ते विचार डोक्यात फिरत राहतात, काय होईन, कसं होईन, असं का होतंय आणि माझ्यासोबतच असं का घडतंय ह्या गोष्टींचं. ठीक आहे, लाईफ हे चालू राहतं आणि ह्याच्या आधी पण ह्याच्यापेक्षा वाईट दिवस बघितलेत. खूप चांगले दिवस येणार आहेत माझे, खूप चांगले दिवस मी आणणार आहे माझे. त्याच्यामुळं थोडेसे प्रॉब्लेम्स येत आहेत. ह्याच्या आधीचेही दिवस निघून गेलेत, हेही निघून जातील. आणि माझी आजी आहे माझ्यासोबत म्हणून मी जास्त टेन्शन घेत नाही. ती वरनं बघतीये कोण, कसं, कुठे, काय करते आणि कसं वागते माझ्यासोबत. सो मी माझ्या आजीची स्ट्रॉंग मुलगी आहे. मग मी लवकर बरी होईन आणि पुन्हा आणि हां, आता मी कसले सॉरी, मी कसले इव्हेंट्स चालू केलेत, त्याचेही ब्लॉग्स लवकरच शूट करून अपलोड करीन. आता मी लोकांचा अजिबात विचार करणार नाही, की लोक काय विचार करतील किंवा लोक काय बोलतील. कारण ती 4 लोक माझं घर चालवायला किंवा माझी लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स होत आहेत तर विचारायला येत नाही. मग मी का विचार करू त्या 4 लोकांचा, असं मला वाटतं. आणि माझी फॅमिली पण तेच बोलते की ते 4 लोकांचा विचार करत बसली तर तू असा विचारच करत बसशील. नको विचार करू, तू स्वतः कमवते, आम्ही सुद्धा तुला एवढं सपोर्ट करत नाही. फक्त आम्ही तुझ्यासोबत आहे एक बॅकबोन किंवा सपोर्ट म्हणून. जे काय करते तू तुझं वैयक्तिक करते, मग लोकांचा विचार नको करूस. सो आता मी स्ट्रॉंग होणार आहे आणि खूप लवकर कमबॅक करणार आहे. आता आपण रिपोर्टचा वेट करू, काय होतंय मी तुम्हाला थोडं थोडं पुढे दाखवते रिपोर्ट्स आल्यानंतर. ब्लड रिपोर्ट्स वगैरे आलेत, बाकीचे रिपोर्ट्स यायचे आहेत थोडेफार. सॉरी.
तर बघूयात. आणि खूप जास्त टेन्शन ह्याचं आहे मला, सलाईन लावताना माझ्या हाताचे नसच भेटत नाहीत. खूप ठिकाणी टोचून 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 इरिटेट करून टाकले मला डॉक्टर लोकांनी. आणि सारखे माझे व्हेन्स एवढे छोटे आहेत की सलाईन आउट होत होती सारखी सारखी. त्याच्यामुळे मला बराच त्रास झालाय आणि त्याच्यामुळे मला भीती वाटते सलाईन लावायची, इंजेक्शन लावायची खूप जास्त. पहिले अंगात रक्त कमी आणि इतके वेळा रक्त काढून घेतलंय टेस्टसाठी की विचारायलाच नको. सो ठीक आहे, आता जेवढं काही झालं मी थोडंफार अपडेट केलेलं आहे तुम्हाला. आणि असंच कंटिन्यू ब्लॉग बघा आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला गाईज. प्लीज मला सपोर्ट करा प्लीज. काही लोकांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की ते नसताना आपण हारणार नाही आणि कितीही काय केलं तरी आपण जिंकणार आहे आणि मला जिंकायचं आहे. आजचा आहे माझा डे 2 आणि आता आम्ही उठलेलो आहे आणि आता चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये बिकॉज मला व्हायचं आहे ॲडमिट. आणि ह्या वेळेसची पण जयंती मी खूप जास्त मिस केलेली आहे. मागच्या वेळेस पण मी आउट ऑफ पुणे होते म्हणून मला जयंती एन्जॉय नव्हता करता आली आणि ह्या वेळेस पण मी हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळे मला जयंती एन्जॉय नाही करता आली. सो इट्स ओके, लाईफ आहे, चालत राहतं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आता आम्ही आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि इथे खूप जास्त गर्दी आहे आणि वेटिंग आहे. सो मी इथे माझा नंबरचा वेट करत होते कारण मला ज्या डॉक्टरांकडे जायचं होतं ते डॉक्टर विजिटसाठी गेले आणि माझा भाऊ मोबाईलमध्ये लागलेला होता कंटिन्युअसली. आणि काय करत होता तुम्हाला माहिती आहे गाईस, तो हॉस्पिटलमध्ये उभा राहून पण स्नॅप टाकत होता. आणि काल मी चक्कर घेऊन पडले होते म्हणून माझ्या पायाला लागलेलं होतं. आणि गर्दी बघू शकता तुम्ही, खूप जास्त वेटिंग होती, खूप जास्त. या हॉस्पिटलला मी पहिल्यांदाच गेली आहे आमच्या डॉक्टरांच्या रेफरन्स थ्रू. सो बघूया आता. स्टाफ तर चांगला आहे बोलण्या वगैरेमध्ये. मग बघू कसं वाटतंय मग दवाखान्यात येऊन. माझं काय दवा, आता आम्ही भाऊ बहिणी आलो दवाखान्यात. बेडवर ॲडमिट झाल्यावर मी तुमच्याशी बोलते. ब्लॉग मध्ये नाही आलं ते टाकताना परत टाकायला उभं. घोड्याची सोय लागली, घोड्याची. तिथे शिकावंच आहेत, मी तुला बोललो ना. डॉक्टर तुला विचारतो ना कशाबद्दल डिप्रेशन सांगायचं ना. माझं टेन्शन त्यांना सांगितलं असं की ते स्वतः डिप्रेशनमध्ये गेले असते नाही तर हॅलो गाईज, सो आता परत ॲडमिट आहे मी. अजून कालचे रिपोर्ट्स जे मी तुम्हाला सांगितले होते ते आलेले आहेत आणि आता मी ॲडमिट आहे. आणि काय झालंय तर माझ्या भावाला लय मज्जा वाटते. आणि काहीच मी हे कोड सेट घातला होता नाईट, तर नाही का माझा भाऊ म्हणते हे काय घालून चालले दवाखान्यात, चांगले कपडे घाल. इथं काय वन पीस घालून फॅशन शोला यायचं होतं का मला. ह्याला सांगा काहीतरी समजा. इथं दवाखान्यात आले मी आणि मला म्हणतो हे नाईट सूट घालून काय चालले, म्हणते चांगले कपडे घाल. सो आता त्यांनी कामाची सुट्टी घेतली आणि माझ्यासाठी इकडं आलेलं आहे कारण मम्मी आमची फिरायला गेलेली आहे. आमची मम्मी फिरायला गेलेली गाईज. तर मग माझ्या भावाने कामाची सुट्टी घेतली आणि इकडं आलं माझ्यासोबत. आता मला ॲडमिट केलं इकडे, सलाईन चालू आहे आणि मला ब्लॉग शूट करता नाही ते तरी मी करते कारण हा कंटाळा करतो ब्लॉग शूट करायला. नजर इज रिअल गाईज, नजर इज रिअल. आणि लोकांच्या जळण्यामुळं
किंवा त्यांना बघवत नाही मी पुढे गेलेली, त्याच्यामुळे मी आजारी आहे. पण लवकरच माझा कमबॅक होईल. आणि जे मी ह्याला मिरगी यायला लागली गाईज इकडे बसून बसून, आणि लवकरच मी बरे होईन आणि खूप जोरदार कमबॅक करेन. आता आपण औषध घेतोय. काय काय म्हणते ते? खाली उतरून बसवलं. कुठं चाललास? मला पण घेऊन ये. तसलं नाही, तसलं काही नाही लावलं. सो गाईज मी म्हणलं मला ज्यूस घेऊन ये, तर मला म्हणतो रेडबुल घेऊन येऊ का? इथं ज्यूस मागितलं की रेडबुल देतो. युएसआर लाईन चालू होते. हे जातोय का? मग आता माझा भाऊ गेलेला आहे. सो गाईज मला काय बोलू काय सुधरत नाही आहे. तरी पण मला जेवढं दाखवत आलं तेवढं दाखवलं आहे, तुम्हाला शूट केलं आहे. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की मी डेली ब्लॉगिंग करेन, तर मी ट्राय करते तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायच्या. डॉक्टरांनी मला विचारलं होतं की तू कुठल्या टेन्शनमध्ये आहे का, तर तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यासोबत काय काय चालू आहे, काय काय घडते. मी नाही विचार करते, मी टेन्शन नाही घेते, पण तरी पण नाही का मला कसला विचार येतो किंवा कसलं टेन्शन येतो कळत नाही. मी खूप हॅप्पी आहे सध्या तरी. आता ह्या 1 महिना झाला असेल मी खूप हॅप्पी आहे आणि खूप चांगला चाललं आहे माझ्यासोबत जे काय आहे ते. आणि तरी पण मी कशी काय आजारी पडते, काय विचार करते नाही माहीत. आता मी असं विचार केला की नाही, आता परमनंटली सगळ्या गोष्टी डिलीट झाल्या पाहिजे आपल्या आयुष्यात, जेणे की आपल्याला त्रास नाही होणार. आणि मी त्याचा प्रयत्न करते आणि लवकरच मी ह्या सगळ्यातनं बाहेर पडेन. 8 वर्ष सोपी गोष्ट नाही आहे, तर मी खूप लवकर ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करेन, खूप जास्त लवकर. आणि आता मी ह्याच्यानंतर कधीच ॲडमिट नाही दिसणार तुम्हाला. मी खूप प्रयत्न करेन. मी खूप स्वतःला हे करायचं, सावरायचा प्रयत्न करते, हसायचा प्रयत्न करते, कारण माझी फॅमिली खूप टेन्शनमध्ये आहे मला बघून या कंडिशनला. सो तुम्ही माझ्याकडे बघून बोलत असाल की ही आजारी वाटत नाही, एवढे हसते वगैरे, पण मला माझ्या फॅमिलीसाठी हसावं लागतं. माझा त्रास मला माहिती आहे किती होत आहे किती नाही. छोटूसा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे सोड की, हातात पैसे बी सोडा नाही. पैसे पण सोडा नाही. आणि तुमचे पण भाऊ लोक असंच करतात का सांगा. आणि हा मला पाणी आणायला गेलाय सकाळी 1 वाजता आणि आलाय 5 वाजता. 5 वाजता आलाय. बिल केलंय पण पैसे माझ्याकडनंच घेतलेत ऑनलाईन. खोटारडा माणूस आहे, खोटारडा. सो फायनली आता माझा डिस्चार्ज होणार आहे गाईस, आणि मी जाणार आहे घरी. आणि तुला काय सोडायला लावलंय? अरे ते तुला काय सोडायला लावलंय डॉक्टरांनी?